तुम्ही म्हणता, घ्यायचंय. की मुस्लिम मुलांनी त्यांच्या मदरशांमध्ये गेलं पाहिजे, मदरशांमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवलं नाही. तुम्ही तुमच्याच मुलांना घरी बसून शिकवलत. साहेब, जर मी माझ्या मुलांना घरी बसवून शिकवलं आहे, माझं पहिलं कारण हे होतं, की माझी मुलं रडत-रडत कधीच शाळेत जायला नको होती मला. जर मुलं हसत-खेळत राहू शकतात, हसता-हसता कॅडबरी खाऊ शकतात, हसता-हसता सिनेमा बघू शकतात, कार्टून बघू शकतात, तर हसत-हसत अभ्यास का नाही करू शकत सांगा बरं? मी 25-30 वर्ष शिक्षिका होते. तर मला दरवेळी हा प्रश्न असायचा, की मुलं हसत का नाही शिकू शकत? आणि मी ज्या कोणत्या वर्गात जाऊन शिकवत होते मुलांना, एकही मुलं आजपर्यंत रडलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट मदरसांबद्दल सांगायची, त्यांचे आई-वडील कुठे इतके शिकले आहेत साहेब? जर असते, तर आज ही हालत झाली असती का? मदरसामध्ये मुलं यासाठी जातात, कारण त्यांची आई-वडील कमीत कमी 5वी किंवा 6वी पर्यंत जेमतेम शिकलेले असतात. तर माझं हे जे एक्झाम्पल आहे साहेब, असंच काही त्या मदरसांमधल्या मुलांकडे असतं तर सर्वात आधी मीच खुश झाले असते.